आश्रमाच्या वतीनं, गावाच्या वतीनं, सभेच्या वतीनं बाबाजींना विनंती करतो, आपल्या प्रवचनाला बाबाजीने प्रारंभ करावा. दंडवत प्रणाम. जो चहुयुगीचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी, तो मातापुरी राज्य करी. तया नमन श्री दत्तराया, तया नमन श्री दत्तराया. श्री दत्तात्रेय महाराज की, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपण अगोदर एक प्रार्थना म्हणू देवाला. सर्व माग म्हणा. नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. अभयातचे हे विश्व जगावे, अभयातची हे विश्व जगावे, प्रसन्न व्हावे जन हे आगवे, प्रसन्न व्हावे जन हे आगवे. कश्मळ सारे दूर करा, कश्मळ सारे दूर करा. नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्त जयंती निमित्त ज्ञानामृत सोहळा मुक्काम झोडगा. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय या निमित्तानं माझे सुहृद असणारे सोमठाणा निवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्यांची पोथी चालू आहे रोज, असे पोथीचे प्रवाचक श्री बाबाजी, तसेच ज्यांनी कार्यक्रमाचा सुरुवात केलेली आहे, सर्व तुमच्या ग्रामस्थाच्या वतीने. साधूजवळ काय आहे, साधू फक्त मार्गदर्शन करणारे असतात, तुमच्यावर सगळं करणारे असतात. आणि म्हणून आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरण आमचे वैरागी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय तपस्विनी आई, तसेच वासनिक बंधू भगिनींनो, हा जो कार्यक्रम आहे ज्ञानामृत सोहळा, ज्ञान आणि अमृत, अमृत पिलं तर अमर होते आणि ज्ञानानं जीवाचा उद्धार होतो. तर अमृत आणि ज्ञान, तर हे ज्ञान कशा करता पाहिजे, तर आपल्याला अज्ञान नाहीसं करण्याकरता ज्ञानाची गरज आहे. मग अज्ञान कोणतं आहे, म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे, अज्ञानाच्या अंधाराने
ज्ञानही मावळले अज्ञानाच्या अंधाराने, ज्ञानही मावळले फार उशिरा देवा माझे डोळे उघडले, दयाळा डोळे उघडले. अज्ञानाचा अंधकार आपल्या अंतःकरणामध्ये आहे, आपल्या जीवनामध्ये आहे. तो अज्ञानाचा अंधकार नाहीसा करण्याकरता हे ज्ञानाची गरज आहे. मग अज्ञान कोणकोणतं आहे? आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे दृष्टांत. एक वाटसरू असतो आणि तो वाटसरू रस्त्यानं चालत असतो आणि जाता जाता एक विहीर आहे, विहिरीच्या भोवती ओलावा आहे आणि तिथे एक वासरू, गाईचं वासरू त्या ठिकाणी तहान लागलेली आहे आणि त्या आडाभोवती म्हणा विहिरी भोवती भोवत आहे. त्या वासरूला वाटलं किंवा या वासराला तहान लागली म्हणून याला पाणी पाजावं. मग पाणी पाजण्याच्या उद्देशानं गेला त्या ठिकाणी. तर पाणी कसं पाजायला पाहिजे? पाणी कसं पाजायला पाहिजे त्या ठिकाणी? पवऱ्यानं काढून पाजायला पाहिजे ना. तर त्या ठिकाणी पवरा वगैरे काही दिसला नाही. त्याला अत्यंत तहान लागलेली असं जाणून त्या माणसानं काय केलं, त्याचे चारी पाय धरले आणि त्या आडामध्ये टाकून दिलं. याला म्हणतात अज्ञान. याला काय म्हणतात? अज्ञान. पुण्य म्हणून आचर्ये तयातच पाप निफजे. पुण्य म्हणून आचरण केलं त्याने, पण त्याच्यात पाप निष्पन्न झालं. म्हणून शास्त्र श्रवण कीजे. आणि म्हणून आपल्याला ज्ञानाची माहिती घेण्याकरता गुरुजन पाहिजे आणि गुरुजनाकडून ज्ञान मिळवलं पाहिजे. आता ज्ञान तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळत असते. निंदायचं, खुरपायचं, शेती करायचं हे सुद्धा ज्ञान मिळते. शाळेमध्ये गेलं तर शालेय शिक्षणाचं ज्ञान मिळते. प्राध्यापक होतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात. ते आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली होते, पण जीवाचा उद्धार करण्याकरता हे ज्ञानामृत जे आहे तेच ईश्वराचं ज्ञान जे आहे ते आपल्याला साधू संतांकडून मिळत असते. आणि म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आपबुद्धी हितार्थ आहे. आपली बुद्धी हिताची आहे. कोणाला हित आणि अनहित हे समजत नाही असं काही नाही. सर्वाला हित आणि अनहित समजते. पण आपबुद्धी हितार्थ आहे, गुरुबुद्धी विशिष्यते. गुरुची बुद्धी विशेष प्रकारची असते. विशेष प्रकारची म्हणजे प्रपंचामधून त्यांना परमार्थ करायला लावायचा आणि परमार्थ करून ज्ञानाच्या गोष्टीचं निरूपण करायचं आणि त्या परमेश्वराचा सन्मार्ग लावायचा आणि त्या जीवाचा उद्धार होईल अशा प्रकारचं कार्य गुरु करत असतात. म्हणून आपबुद्धी हितार्थ आहे, गुरुबुद्धी विशिष्यते. परबुद्धी विनाश आहे. परक्याची बुद्धी विशेष प्रकारची असते, विनाश म्हणजे विनाश करणारी असते. आणि स्त्री बुद्धी प्रलयांगता. अशा प्रकारची बुद्धी वेगवेगळ्या प्रकारची असते. आणि म्हणून हा ज्ञानामृत सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि प्रत्येक वर्षी हा ज्ञानामृत सोहळा या ठिकाणी वैरागी बाबा करत असतात. कालचं निरूपण झालेलं आहे. आदरणीय श्रद्धेय श्री गोविंद बाबा सरळ यांचं त्या ठिकाणी प्रवचन झालेलं आहे. आणि बाबाची सुद्धा पोथी चरित्र आहेत, आहे नाही. चरित्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे चरित्र आहे. त्यांच्यावर विश्लेषण करून दाखवतच असतात. आणि आज ही अल्प स्वल्प सेवा माझ्याकडे आलेली आहे, म्हणून ती सेवा सादर करण्याकरता या ठिकाणी मी तुमच्या ठिकाणी आलेलो आहोत. तरी मला जसं काही समजल उमजल त्या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे एवढीच माझी विनंती आहे. तर बंधूंनो, दत्तात्रय अवतार हा चिरायू अवतार आहे. चिरायू म्हणजे चारही युगामध्ये असणारा अवतार आहे. बाकीचे अवतार कृष्ण परमात्मा द्वापार युगामध्ये होऊन गेले. दत्तात्रय प्रभू हे त्रेतायुगामध्ये कृतयुगामध्ये झालेले आहे, पण चारही युगी अवतार आहे त्यांचा. आमचे सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी कलियुगामध्ये आहेत. गोविंद प्रभूचा अवतार आमच्या कलियुगामध्ये झालेला आहे. असे पंचकृष्ण आपल्या चक्रपाणी अवतार झालेले आहेत. पण
दत्तात्रय प्रभूचा अवतार हा चिरायू अवतार आहे आणि चिरायू अवतार असल्यामुळं आमच्या स्वामींनी सुद्धा दत्तात्रय प्रभूचा महिमा सांगितलेला आहे. या मार्गाशी दत्तात्रय प्रभू आद कारण, म्हणजे ह्या मार्गाला श्री दत्तात्रय प्रभूपासून हा मार्ग सनातन धर्म आहे आणि सनातन धर्म त्या काळापासून चालत आलेला आहे. तर मग सनातन धर्म आहे ते दत्तात्रयाची तुम्हाला दान, देवता कसे असतात, परमेश्वर कसा असतो याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण करून देतो. दत्तात्रयाचा महिमा असा आहे, तर त्रेतायुगामध्ये कृतवीर्य नावाचा राजा आहे. त्याला पुत्र संतती नसल्यामुळं त्यांनी एक यज्ञ आरंभ केला आणि यज्ञ केल्यानंतर राजा म्हणल्यानंतर काय, सर्व तिथं लोक जमलेले आहेत, विद्वान पंडित आलेले आहेत, आहुती चाललेली आहे आणि यज्ञाची सुरुवात झालेली आहे. आणि यज्ञाची सुरुवात झाल्यानंतर त्याला आहुती देण्याकरता त्या ठिकाणी बसलेला आहे. मंत्रघोष चाललेले आहेत, विद्वान पंडित असे असणारे, ब्राह्मण असणारे, मंत्र म्हणणारे आहेत. त्या ठिकाणी मंत्राचा उच्चार चाललेला आहे आणि त्याच वेळेला त्याला जांभळी येते, कुणाला, त्या कृतवीर्य राजाला. आणि जांभळी आल्यानंतर तो तोंडाला हात लावतो आणि तसंच पुन्हा यज्ञाला बसतो. आचमन केले नाही, हात धुतले नाही, म्हणून आपल्यामध्ये नियम आहे हात सवळे करायचे अगोदर. आणि म्हणूनच आपण शास्त्र श्रवण कीजे गुरुची मुखे, पुण्य म्हणून आचरिजे. त्यानं पुण्य म्हणून आचरण केलं पण त्याच्यामध्ये पाप निष्पन्न झालं. काय पाप निष्पन्न झालं? देवता ही गुन्हा माफ करत नाही, त्याची सजा दिल्याशिवाय राहत नाही. तसे परमेश्वर आपले दयाळू, मयाळू, कृपाळू, करुणाळू आहेत. परमेश्वर शिक्षा देऊ शकत नाही आणि दुःख जर दिलं तर तो परमेश्वरच नाही. तशा देवता कशा आहेत? रजतम सत्व या त्रिगुणामध्ये आहेत. तसा परमेश्वर त्रिगुणाच्या वेगळा आहे. आणि म्हणून जांभळी दिल्यानंतर आचमन केलं नाही, तसाच बसला. त्या पुत्र तर झाला त्याला, पण दुंडा झाला, म्हणजे हात नाही त्याला. अशा प्रकारची ते देवतेनं शिक्षा दिली. फळ मिळालं पण थोडी चूक झाली तर त्या विद्वान पंडित आहे त्यांनी सुद्धा ती चुकी दुरुस्त करून दिली नसल्यामुळं असा प्रकार झाला. आता आम्ही काय करतो, एखाद्या वेळेस देवपूजेला बसलं, तुमची चूक लक्षात आणून देतो आणि कोणाला एखादा राग येतोय, पण ते राग येऊ द्यायला नाही पाहिजे, कारण तुमच्या हिताचं आहे ते. अशा प्रकारचं आणि त्याला दुमदाम झाला. मग बऱ्याच दिवसानंतर तो मुलगा मोठा झाला, इकडे तिकडे वागू लागला, त्याला अपमान वाटू लागला. मी एवढा राजाचा मुलगा, एकच मुलगा, मला राज्यावर बसायचं आणि रुंद्या हात असल्यामुळे राज्यावर बसता येत नाही. सर्व शरीर अवयवयुक्त पाहिजे, 32 लक्षण जे आहे ते सर्व अवयवयुक्त पाहिजे, तर तो राजा होऊ शकतो, नाहीतर त्याला राज्यावर बसण्याचा अधिकार नाही. एक अवयव जरी कमी असला तरी त्याला राज्यावर बसता येत नाही, असा नियम आहे. तो अत्यंत दुःखी झाला. मग वडिलांनी सुद्धा त्या राजाने पुष्कळ प्रयत्न केले, कुठंच विलास होईना. मंत्र तंत्र केले, ऋषी मुनीच्या ठिकाणी जाऊन, आश्रमामध्ये जाऊन वैद्य उपचार केले. मग त्याला समजू लागलं